नमस्कार, माझे नाव संजय थाडे. मी 1989 बॅचचा सनदी IAS अधिकारी आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रँकवर मी रिटायर झालो. मला दीपक यांनी सांगितलं आहे की जे पेपर लीक नीटचा जो झाला त्याबद्दल काय मत आहे. थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की साधारण 22 लाख मुलं 2.2 मिलियन विद्यार्थी या परीक्षेला 1,29,000 अप्रॉक्सिमेटली गव्हर्मेंट 1,29,000 मेडिकलच्या सीटसाठी कम्पीट करतात. यासाठी हे सगळे स्पर्धात्मक परीक्षा आहेत. जवळजवळ निम्म्या ज्या सीट्स आहेत 63,900 ह्या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आहेत आणि 65,600 या प्रायव्हेट किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये सीट्स आहेत. म्हणजे जवळजवळ 50% गव्हर्मेंट, 50% प्रायव्हेट किंवा डीम युनिव्हर्सिटी. फरक आहे की गव्हर्मेंट ज्या मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये ज्या फीज आहेत त्या फीज फार कमी आहेत. 10,000 रुपये ते 50,000 रुपये प्रतिवर्षी अशा फीज त्या आहेत. आणि त्यात जर आपण त्याची तुलना प्रायव्हेटची केली तर प्रायव्हेटमध्ये 10 लाखापेक्षा 25 लाखापर्यंत वर्षाची एक फीज आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा MBBS करतो जवळजवळ 25 लाख वर्षाला द्यायचे असतील म्हणजे तो जवळजवळ 1 कोटी रुपये त्याला जवळजवळ वर्षाला खर्च येतो. आता याच्यामध्ये AFMC आणि एम्स ह्या दोन वेगळ्या. AFMCचे नीटमधनंच जावं लागतं दोन्हींना, परंतु AFMCच्यामध्ये बिकॉज इट इज आर्म फोर्सेस आहेत त्यांचे काही थोडेसे आणखीन वेगळे पेपर्स असतात आणि दे हॅव टू गो थ्रू अ स्ट्रिक्ट मिलिटरी डिसिप्लिन. एम्स इज कन्सिडर टू बी म्हणजे प्रीमियर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आणि ती एम्समध्ये त्यांचं नीटमधनंच जावं लागतं मेरिटमधनं आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंग होतं. ह्या दोन इन्स्टिट्यूट सोडल्या तर बाकी बरेचसे कॉलेजेस आहेत. जसं पुण्यामध्ये BJ मेडिकल कॉलेज आहे, मुंबईमध्ये JJ हॉस्पिटल आहे असे, किंवा काय म्हणतात त्याला KEM हॉस्पिटल आहे, असे काही आहेत जे हॉस्पिटल आहेत त्यांच्यासोबत त्यांचे मेडिकल आहे. कलकत्त्याला PG हॉस्पिटल आहे, चंदीगडला आहे एम्स आहे, AMR आहे, तुमच्या पॉंडिचेरीला आहे, असे बरेचसे आहेत. तर ह्या परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष परिश्रम घेतात. पण ज्या वेळेला ह्या 26च्या परीक्षेचा जो लीक झाला तो लीक जो झाला त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल नवीन. आता ज्या विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आणि परीक्षा दिलेली आहे त्यांचं मनोबळ तुम्ही बघा आता काय झालेलं असेल. त्यांचं दे मस्ट बी व्हेरी मच मेंटली डिस्टर्ब्ड, कारण त्यांना दे हॅव टू गो थ्रू दिस सेम प्रोटोकॉल किंवा सेम जी काय प्रोसेस आहे त्यांना परत करावी लागते. एकतर त्यांना त्या धक्क्यातनं सावरणं आणि परत मार्गावर येणं, परत आपली मनस्थिती स्थिर ठेवून परीक्षा देणं, इट्स अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जॉब. आता ह्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जे ट्युशन घेणारे जे हे आहेत, काय म्हणतात त्यांना, आपल्या ट्युशन देणारे ज्या काही संस्था आहेत, कोचिंग क्लासेस ज्याला म्हणतो, ह्या कोचिंग क्लासेसचा नेक्सस या पेपरफुटीमध्ये आहे असं सध्या लक्षात आलेलं आहे. लातूरचे मोठेगावकर म्हणून आहेत, नंतर पुण्याच्या त्या मिसेस वाघमारे ज्यांचं ब्युटी पार्लर त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मिसेस मनीषा मांढरे, तिन्ही योगायोगाने 3 ज्या महिला यामध्ये तिघांचं नाव मनीषा आहे. तर मनीषा वाघमारे जे आहे त्यांचं ब्युटी पार्लर आहे, मनीषा मांढरे जे आहेत त्यांचं त्या शिक्षिका आहेत, आणि हे जे मनीषा काय त्यांचं नाव हवालदार, मनीषा हवालदार या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत शाळेच्या. यांचा नेक्सस आहे. CBIची या ठिकाणी चौकशी चालू आहे. आता ह्यांनी एवढं मोठं वळण का घेतलं, कारण 2024ला पण नीटचा पेपर लीक झाला होता. तो लोकलाईज झाला होता, टेस्ट पेपर म्हणून त्याला हे वापरलेलं होतं, तो लोकलाईज झाला 21मध्ये झाला होता. अशा घटना जेव्हा वारंवार होतात तेव्हा जो एक संस्थेवर, जी संस्था परीक्षा घेते त्यावरचा विश्वास लोकांचा उडून जातो.
आणि लोकांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा जो हे आहे तो पैशाशी संबंधित आहे. असंही वाचण्यात येते की 5 लाखापासून 25 लाखापर्यंत अशी ही फीज लोकांकडनं हा पेपर जेव्हा त्या विकला गेला तेव्हा 5 लाखाला विकला गेला, 10 लाखाला विकला गेला, 15 लाखाला विकला गेला, अशा बातम्या येतात. खरं काय खोटं काय, पण निश्चयी जेव्हा हा पेपर लीक झाला याचा अर्थ पैसे देऊन हा पेपर इकडनं तिकडे तिकडनं इकडे असा तो गेलेला आहे. आणि तो भारतभरात बऱ्याच ठिकाणी फिरत होता तो पेपर. आणि त्यांचे 120 जे प्रश्न आहेत ते 120 प्रश्न मॅच झाले. त्यांचा जो लीक झालेला पेपर आणि मेन पेपर जो होता त्याच्यामध्ये हे सगळे लीक झालेले आहेत पेपर. तर आता ह्याच्यामध्ये कसं असतं की 85% जागा आता 3 राज्य आहेत की त्या 3 राज्यामध्ये मॅक्सिमम सीट्स आहेत. साधारण 12,000 सीट तुमच्या कर्नाटकमध्ये आहेत, 12,500, 11,900 तमिळनाडूमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत 11,400. म्हणजे हे 3 जर राज्य बघितले तर वार्षिक 36 म्हणजे 35-36,000, 1,25,000मधले 35-36,000 ज्या जागा आहेत ह्या 3 राज्यात आहे. आणि या 3 राज्यातच बरीचशी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते आहेत. तसंच तुम्ही जर बघितलं की क्लासेस जे आहेत बऱ्याच वेळेला क्लासेसचा आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा हा एक काय म्हणतात त्याला एक नेक्सस असतं किंवा त्यांची एकमेकांपासून त्यांची देवाणघेवाण असते. तर असाही प्रश्न निर्माण होतो की हे जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत हे लीक किंवा त्यांचं कोचिंग किंवा त्यांना याचा डायरेक्ट संबंध या लीकशी आहे का काय. आणि तसं बघितलं तर एका जे मोटेगावकर म्हणून जे मुख्य आरोपी यांना पकडण्यात आलं आणि आता CBIची चर्चा चाललेली आहे, ह्यांचे पण कोचिंग क्लासेस पण आहेत आणि ह्यांची ते किती 3 का 4 स्टोरेज अशी 4 मजली बिल्डिंग आहे. त्याच्यातलं काही त्या कोचिंगच्यासाठी आणि ती अनधिकृत आहे असंही बाहेर पडलेलं आहे की. आणि ती फार त्यांनी स्वस्तात हे घेऊन तिथं बांधलेली आहेत. बऱ्याचशा डॉक्टरांची 1-2 त्या ठिकाणी 2-3 अशा केसेस आले की एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे हा पेपर गेला होता आणि त्यांची मुलगी त्यामध्ये अपीयर होणार होती. त्यांनी तो पेपर घेण्यास नकार दिला. ती म्हटले मी सरळ मार्गाने जाणार. असेही चांगले लोक आहेत. आणि काही ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की वडिलांनी पेपर घेऊन मुलांना दिलेला आहे. आता हे लीक झालेलं आहे याचा सोशल परिणाम किती वाईट असतो तुमच्या लक्षात येईल. 22 लाख हे काही हे नाही, कारण एक आयुष्यात ध्येय घेऊन किंवा एखादा उद्देश घेऊन विद्यार्थी हा प्रयत्न करत असतो, वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतो आणि तो सगळी तयारी करतो, जातो, टेस्ट पेपर घेतो आणि असं करून तो हे करतो. आणि त्याच्या लक्षात येतं की मी जी परीक्षा दिली आणि वा माझे चांगले गेले पेपर, मला हे आहे. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही मला पुन्हा त्यात द्यायचं, पुन्हा ती आता परीक्षा लीक झाल्यामुळे. कारण ही आपले एक अधपतन जे म्हणतो आपण एज्युकेशन सिस्टमचं, त्याच्यातली एक ही मोठीशी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्याकडे लोकांनी अगदी सिरियस नजरेने बघितलं पाहिजे. आता UPSC आहे, UPSCचं आपण बघितलेलं आहे. UPSCमध्ये सुद्धा साधारण एक 10 लाख ग्रॅज्युएट बसतात आणि त्याच्यापैकी 1000 सीट्स असतात. फारच कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे. पण आत्तापर्यंत तरी माझ्या असं लक्षणात नाही आहे की UPSCचं वगैरे काही जे काही पेपर फुटी किंवा असं झाले किंवा तसं झाले किंवा काय. तर देर आर व्हेरियस मेथड्स बरेचसे आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे, सायबर सिक्युरिटी आलं आहे, सगळं आलं आहे. तर असं का होतं तरीसुद्धा पेपर फुटीचं कारण का? कारण बऱ्याच वेळेला काय असतं की बरेचसे प्रश्न रँडमाइज करून कॉम्प्युटरकडे असे प्रश्नांची एक पुस्तिका तयार असते किंवा त्यांच्याकडं क्वेश्चन बँक असते. त्या बँकमधनं ते रँडमाइज असे प्रश्न कॉम्प्युटर उचलतं आणि ज्या दिवशी परीक्षा असते त्याच्या आधीच ते जे प्रश्न असतात ती तालिका ऑनलाईन सगळ्यांना उपलब्ध असते. आपण जर बघितलं SSC जे आहे, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, तिथेही ते करतात. त्यांना TCS प्रश्नाची तालिका वगैरे तयार करून देतं, बुक बँक वगैरे तयार करून देतं आणि रँडमाइज क्वेश्चन. अशी पद्धत का होत नाही? आता ह्या ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की ज्या लोकांनी पेपरचे प्रश्न रचलेले आहेत त्यांच्याकडनंच ते लीक झालेलं आहेत. म्हणजे जे लोक प्रश्नाची तालिका बनवतात
तिकडनंच ते लीक झालेले आहेत. म्हणजे त्याने केमिस्ट्रीचा पेपर किंवा असं जे सांगितलं आहे की हुबेहूब तसेचे तसे प्रश्न बाहेर निर्माता आलेले आहेत. आता UPSCचं तसं बघितलं तरी खूप सिक्रेसी असते UPSCच्या ह्याच्यामध्ये, आणि तिथं मॉडरेशन पण केलं जातं, ती गोष्ट वेगळी आहे. आणि आता एक नवीन पण हे झालेलं आहे. ह्याच्यासाठी एक छोटंसं तुम्हाला सांगतो की, कारण मला UPSCच्या विद्यार्थ्यांचा हे माहिती आहे की कोचिंग क्लासेसच्या फीज भयंकर असतात, फारच भयंकर असतात. म्हणजे तुम्ही जर असं ऐकलं असेल तर वजीराम रवी वगैरे यांच्या नोट सगळे वापरतात, पण तुम्ही जर राजेंद्रनगरमध्ये जाऊन बघितलं तर कोचिंग क्लासेसमध्ये एका वर्गात 400-450 मुलं बसलेली असतात, आणि एका 3 महिन्याच्या 6 महिन्याच्या कोचिंगची फी 40,000 50,000 असते. अशा त्यांच्या 3-4 बॅच दिवसांनी चाललेल्या असतात. 10-12-15,000 लोकांना ते घेऊन त्याचं कोचिंग चाललेलं असतं. आता काय झालेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी सोशल इंटरनेटवरती फ्री ऑफ कॉस्ट आल्या, त्यामुळे थोडंसं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे नॉलेज घेण्यासाठी. जसं नीट जे असतं, म्हणजे NCERT जे पुस्तकं असतात UPSCला लागतात, त्यांचं PDF व्हर्जन फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. विजन नावाची एक साईट आहे, त्याच्यावरती अवेलेबल आहे. तुमचं वजीराम रवीचे काही कोर्सेस, दृष्टीचे काही कोर्स आहेत, नेक्स्ट IAS, PMT-IAS असे काही जे साईट्स आहेत जिथं फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता कंटेंट. टेस्ट पेपर थोडेसे, मला वाटतं टेस्ट पेपरसाठी पैसे द्यावे लागतात. परंतु हे मी सांगायचा उद्देश एवढा की आता इंटरनेटच्या जमान्यामध्ये जे डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे आणि लेवल प्लेइंग फील्ड झालेलं आहे. पूर्वी असं की दिल्लीमध्ये तुमच्या राजेंद्रनगर किंवा मुखर्जीनगरमध्येच कार्यक्रम, म्हणजे काय म्हणतात, मुखर्जीनगरमध्ये क्लासेस असे तिकडं लोक जायचे, किंवा मुंबईमध्ये क्लासेस, पुण्यामध्ये क्लासेस, तिकडं विद्यार्थी येतात. त्याचं जे व्यावसायीकरण इतकं झालेलं आहे. परंतु इंटरनेटमुळे थोडंसं छोट्या छोट्या गावातनं आलेले, धाराशिव म्हणा किंवा बुलढाणा म्हणा किंवा अमरावती म्हणा, अकोला म्हणा, किंवा अशी जी 40 गाव आहे, भुसावळ आहे, अशी जी काही B टायरची, 2nd टायर, 2 टायर, 3 टायर, 4 टायरचे जे सिटीज आहेत, तिकडच्या मुलांना, खेडेगावातली मुलंही आजकाल येतात. तर हे सगळं असताना देखील अशा पद्धतीने लीक होणं ही फारच वाईट गोष्ट आहे. म्हणजे हे इट शुड स्टॉप बिकॉज वी आर प्लेइंग विथ दी फ्युचर ऑफ दी नेक्स्ट जनरेशन. तुम्ही 1 कोटी रुपये देऊन जर डॉक्टर झाला तर तुम्ही काय करणार? तुम्हाला तर ते 1 कोटी रुपये तुम्हाला परत कमवायचे आहेत ना. मिनिमम 1 कोटी तर कमवायचे आणि त्याच्यावर कमवायचे आहेत तुम्हाला. म्हणजे व्हॉट विल यू डू? आय मीन दॅट क्वेश्चन एव्हरीबडी शुड आस्क. हे जे चाललेलं आहे हे अत्यंत वाईट झालेलं आहे. CBIची इन्क्वायरी चालू आहे. हाऊ मेनी हेड्स आर गोइंग टू रोल वी डू नॉट नो, अँड हू रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर फिक्स होईल हेही सध्या माहीत नाही आहे. ह्याची क्लिअरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जस्टिस हा जे ॲस्पायरंट आहेत, जे दिवस रात्र महिना अभ्यास करतात, त्यांना जस्टिस जेव्हा मिळेल, जेव्हा ही फुल प्रूफ सिस्टीम होईल, तेव्हाच याचं समाधान होईल. तर हे पेपर लीक इज अ बिग alarm for our society. We must look at it from a different prism, and we should ensure that such thing never happens in future, and responsibility should be fixed. जबाबदारी ही नक्की करण्यात आली पाहिजे. आणि भविष्यामध्ये एवढी सगळी साधनं असताना जे तुमच्या सायबर सिक्युरिटीचे, देर आर सो मेनी थिंग्स इन नॅशनल इंटरनॅशनल लॉज आर देअर, देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ सॉफ्टवेअर्स आर देअर. जसं मी तुम्हाला सांगितलं की बुक बँकमधून रँडमली प्रश्न निवडणे आणि त्यांचं हे करणं, तशा प्रकारचं. तर हे आधीच 1 आठवडा आधी का 15 दिवस आधीपासूनच हे फुटलेले होते मला वाटतं पेपर, आणि ते इकडे तिकडे चालले होते, आणि काही लोकांनी तर कोटी रुपये कमावलेले. सो दिस इज अ व्हेरी बॅड थिंग विच हॅज हॅपन, अँड माय सिम्पथीज विथ मला सहानुभूती आहे ज्या विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यायची. आणि मला एक विनंती करायची आहे की कृपया असे काही आमिष आहेत त्यांना बळी पडू नका. ठीक, थँक्यू व्हेरी मच.